आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे यंदाची दिवाळी वंचित आणि गरजू बांधवांसोबत साजरी करण्यात आली। समाजातील उपेक्षित घटकांना दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेण्याचा हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला। 1000 निराधार महिलांना साडी वाटप, 250 अनाथ मुलांना नवीन कपडे वाटप, 75 भिक्षुकांना अभ्यंगस्नान आणि फराळाचं वाटप करण्यात आलं। याशिवाय अंध, अपंग, कुष्ठरोग वसाहतीतील महिला, HIV ग्रस्त महिला आणि पूरग्रस्त नागरिकांनाही दिवाळीचा आनंद देण्यात आला। या प्रसंगी भूमापन अधिकारी गजानन पौळ, BSNL मुंबईचे वरिष्ठ अधिकारी अमित कांबळे, लायन्स क्लबचे सदस्य स्वामीनाथ कलशेट्टी, शिवलाल हरळेकर, माळी फॅमिली फिजिशियन डॉक्टर अमित बाकळे, सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी, इनरव्हिल स्टारलेटच्या अध्यक्षा सोनिया चंकेश्वर, सेक्रेटरी लोणी, एक्झिक्युटिव्ह संध्या रत्सा यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमात ज्येष्ठ सभासद इंदुबाई चंचुरे, आस्थाचे सर्वेसर्वा विजय चंचुरे, निलिमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, छाया गंगणे, पुष्कर पुकाळे, अविनाश माचरला, रवींद्र गोयल, सूरज रघोजी, प्रकाश डोंगरे, अनिता तालीकोटी, संगीता चंचुरे, ज्योत्स्ना सोलापूरकर, नीता आकुर्डे, सुरेखा पाटील, विद्या सिंगम, स्वामी चराटे, भाटिया आदी सहभागी झाले होते। सूत्रसंचालन छाया गंगणे यांनी तर आभार प्रदर्शन विद्या सिंगम यांनी केलं। दिवाळी हा सण जो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक प्रकाशाची दिवा घेऊन येतो, असे ही दिवाळीचा सण वंचितासोबत, गोरगरिबासोबत, कष्टकऱ्यासोबत करण्याचा निर्णय या ठिकाणी आस्था रोटी बँक दरवर्षी न चुकता हा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित केला जातो। त्यामध्ये आस्था रोटी बँकेचे विजयजी चिंचुरे व आस्था रोटी बँकेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असतात आणि खरोखरच हा जो उपक्रम आहे हा माझ्याकडे बघण्यामध्ये कुठे झाला नाही, कारण मी मुंबईमध्ये काम करतो। तर असे देखील असा उपक्रम दिवाळीचा जे तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने फराळ वाटप किंवा कपडे वाटप करतात, परंतु असा जो कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी होतो हा खरोखरच संपूर्ण भारतामध्ये असा कार्यक्रम कुठंच मला बघायला मिळाला नाही, पण परंतु या ठिकाणी जो कार्यक्रम केला जातो ते प्रत्येकाचे जे भिक्षुक आहेत खास करून की त्यांना देखील या ठिकाणी आवर्जून बोलवलं जातं आणि त्यांच्या देखील एक जीवनामध्ये प्रत्येक त्यांना जरी कोण नसलं तर आम्ही तुमच्या सोबत आहे अशा पद्धतीचे धीर या ठिकाणी आस्था रोटी बँकेच्या वतीने दिलं जातं।